तर सुषमा अंधारे शिंदे गटात जाणार, उद्धव ठाकरेंची साथ सोडणार, राजकीय चर्चांना उधाण. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील प्रमुख नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत विविध तर्कवितर्क रंगू लागले आहेत. त्या शिंदे गटात जाणार का, उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार का, असे प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. या चर्चांना आणखी हवा मिळाली ती अलीकडील काही राजकीय घडामोडीमुळे. ठाकरे गटातील काही नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे आता पुढचा चेहरा कोण असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे लागले आहेत. व सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर शिवसेना ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी स्पष्टपणे सांगितले की हा निर्णय त्यांच्यासाठी तितकाच धक्कादायक आहे जितका सामान्य कार्यकर्त्यांसाठी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सचिन अहिर हे केवळ सहकारी नव्हते तर कुटुंबातील सदस्यासारखे जवळचे होते. त्यामुळे इतका मोठा राजकीय निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी पक्ष नेतृत्वाला किंवा जवळच्या सहकाऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात फोनवर संवादही झाला होता आणि भेटण्याचे ठरले होते. मात्र त्या भेटीत पक्षांतरासारख्या कोणत्याही निर्णयाचा उल्लेख झाला नव्हता. सुषमा अंधारे यांनी यावेळी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मते इतके मोठे राजकीय निर्णय एका रात्रीत होत नाहीत. पक्ष सोडण्याचा निर्णय हा हळूहळू तयार होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पक्षाने आपल्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या राजकीय हालचालींकडे वेळोवेळी लक्ष ठेवले आवश्यक आहे. पक्ष जेव्हा एखाद्या नेत्यावर विश्वास ठेवतो, त्याला तिकीट, पद आणि निवडणुकीसाठी मदत देतो, तेव्हा त्या नेत्याच्या राजकीय हालचालींचा आढावा घेण्याचा अधिकारही पक्षाला असतो. त्यांनी असेही सांगितले की अनेकदा काही नेते विरोधी पक्षातील नेत्यांसोबत वारंवार दिसतात, मात्र त्यावेळी वेगवेगळी स्पष्टीकरणे दिली जातात. मात्र अशा घटनांची योग्य वेळी दखल घेतली नाही तर त्याचे परिणाम पुढे पक्षांतराच्या स्वरूपात समोर येतात. याचबरोबर त्यांनी पक्षांच्या अंतर्गत कार्यपद्धतीवरही भाष्य केले. एका व्यक्तीवरच वारंवार मोठ्या जबाबदाऱ्या आणि पदांचा वर्षाव केल्यास इतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची ही शक्यता असते. तर अनेक वर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही संधी मिळायला हवी व नेतृत्वाने पदांचे संतुलन वाटप केले तर संघटना अधिक मजबूत होईल, असे सुषमा अंधारे यांनी वक्तव्य केलं. तर सुषमा अंधारे यांनी सांगितले की स्वतःच्या भूमिकेबाबतही स्पष्ट शब्दात त्या म्हटल्या की त्यांची विचारधारा बदललेली नाही. वेगवेगळ्या पक्षांतील अनेक नेत्यांशी वैयक्तिक मैत्री असली तर विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. एकूणच सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर त्यांनी व्यक्त केलेली भूमिका ही केवळ एका नेत्यावरची टीका नसून पक्ष संघटनेने भविष्यात अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचा स्पष्ट इशारा असल्याचे या संपूर्ण प्रतिक्रियेतून दिसून येते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पुढच्या काळात सुषमा अंधारे व ठाकरे गटातील आमदार, खासदार हे पुन्हा शिंदे गटात जातील? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय महाराष्ट्र.